खबर अकोला से है, जहां बार्शीटाकली तालुका में सितंबर 2025 में भारी बारिश, बाढ़ और लगातार बारिश के कारण फसल क्षति का मामला सामने। लगभग 32,000 किसान लाभार्थियों की सूची सरकार तक पहुंच गई है। इनमें से करीब 5,000 किसानों के खातों में सब्सिडी पहुंची है और बाकी करीब 27,000 किसानों की मदद अभी बाकी है। भले ही किसानों ने 7/12 प्रतिलेख आधार लिंक बैंक खाते जैसे दस्तावेजों के साथ तलाक में आवेदन जमा किया है, लेकिन यह आरोप लगाया गया है कि तालुका के कुछ गलत कर्मचारियों द्वारा कार्यान्वयन में जानबूझकर देरी की जा रही है। संवाददाता धनराज शपकाल की रिपोर्ट। बार्शीटाकली तालुक्यातील आम्हाला असे आदेश आले वरून की मनोजदादा जरांगेंनी जे शेतकऱ्यासाठी आता एक आवाज उठवला, त्यासाठी आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुके होते। त्या 7 तालुक्यातून आपला बार्शीटाकली तालुका वगळला होता आणि आम्ही 10 तारखेला त्याच्यासाठी धरणे आंदोलन बार्शीला केलं होतं। त्या दिवशी रात्रीचाच त्यांनी GR काढून आपल्याला त्यांनी एक हे दिलं होतं सर्व शेतकऱ्याला। आणि त्याच्यानंतर 21 तारखेला काळी दिवाळी म्हणून आम्ही मूर्तिजापूरला आमदाराच्या इथं सर्व अन्नत्याग उपोषण हे ठरवलं होतं। आणि त्या दिवशी आम्हालाही तिथून 168 कलम लावून तिथल्या ठाणेदारांनी आमची आमदाराच्या समोरची घरापुढची जागा बदलून आम्हाला शासकीय जागा अशी तहसीलदारच्या पुढे समोर दिली होती। म्हणून आमची ही काळी दिवाळी म्हणून आम्ही तिथं काळे कपडे आणि काळ्या पट्ट्या बांधून साजरी केली। आणि त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की याच्यानंतर तुम्हाला की बा मॅसेज येऊन जातील। त्या दिवशी आमचं उपोषण हे 3 वाजता सुटलं। 5,000 लोकांना त्या दिवशी मॅसेज आले आणि काल जाऊन आम्ही तहसीलदारला माहिती जवाब विचारला की बा बार्शीटाकली तालुक्यातील सरसकट हे शेतकरी आपल्या अतिवृष्टी सप्टेंबर महिन्यातनी 27-28 तारखेला बसले होते, त्याची अजून कोणालाही मदत नाही। 32,000 सर्व लाभार्थी आपल्या बार्शीटाकलीमध्ये बसलेले आहेत आणि 5,000 लोकांनाच मेसेज आलेले आहेत। राहिलेले 27,000 हे जे आपले शेतकरी बळीराजा यांना कधी पैसे मिळतात, त्यांनी सांगितलं आम्हाला की 2 ते 3 दिवसात मिळतील। जर हे आपल्याला 2 तारखेपर्यंत बार्शीटाकली तालुक्यातील शेतकऱ्यांना जर तो अतिवृष्टीची मदत नाही मिळाली तर आपण 2 तारखेच्या नंतर 3 तारखेपासून साखळी उपोषण सर्व कास्तकार बार्शीटाकली तालुक्यांना मी विनंती करतो की बार्शीटाकलीला येण्याची कृपा करावी।